नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम हलके, पौष्टिक आणि शरीराला ताकद देणारे मटण सूप. चला तर मग मटण सूप कसे बनवायचे ते पाहूया. सर्वप्रथम एका भांड्यात मटण चांगले धुवून घेऊया. आता एका पॅन मध्ये धुतलेले मटण टाकून त्यावर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घालून मटण बाजूला ठेवूया. एका कुकरमध्ये 3 पळ्या तेल टाकून देऊया. त्यात 2 दालचिनीचे तुकडे, 2 ते 3 तमालपत्र, 3 हिरवी वेलची व 2 ते 3 लवंग टाकून त्यात अर्धा चमचा जिरे टाकूया. जिरे छान तडतडल्यावर त्यात आता एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून तपकिरी रंगावर येईपर्यंत फ्राय करूया. कांदा चांगला तपकिरी झाल्यावर त्यात 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकूया. आले लसूणाचा उग्र वास जाईपर्यंत छान एकजीव करूया. आता त्यात मटण टाकून घेऊया. मटण चांगले एकजीव होऊ द्यायचे आहे. मटण छान एकजीव झाल्यानंतर त्यावर आपण आता पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर मटणाला छान पाणी सुटले आहे. मटणात आता आपल्याला जेवढे सूप हवे आहे तेवढे पाणी टाकायचे आहे. मटणाला छान उकळी आली की त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. छान कोथिंबीर टाकल्यानंतर कुकरला झाकण लावून द्यायचे आहे. कुकरचे झाकण लावल्यानंतर 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 4 शिट्टी घेतल्यानंतर आपले मटण खाण्यासाठी तयार झाले आहे. चला तर मग टेस्ट करूया आपले पौष्टिक आणि हलके मटणाचे सूप. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.